पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकचे श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता पुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूरवदनो देवो यत् पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं। या कुंद्यन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या स्मित पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता सामपतुम। सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं। यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जानामि पृथ्वी समुद्रलिते, ते नाम माझे वाच्यासो। ज्या रूपे सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी ज्या पादे पनिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणतक क्लेशनाशा गोविंदा तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकचे श्री रघुनंदन। करता एकची श्री रघुनंदन। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरितमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम।
राम जय राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री 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 राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 17 भाग 3। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः। राक्षस मनते वानर किती सापडले आमुच्या हाती आम्ही याची करू शांती तुका चित्ती भीतोशी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळले तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 17व्या अध्यायाच्या भाग 3 ला सेवेला आरंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंद बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आईवडिलांना नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान भाविक हनुमंतरायाला वानराने अनेक प्रकारे राक्षसाने अनेक प्रकारे वंदन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण इंद्रजित अंतकरणाच्या ठिकाणी स्वतः मात्र खूपच घाबरलेला आहे। आता हे वानर हनुमंत बाप्पा लंकेमध्ये आला, याला जर लंकेमध्ये बांधून नेलं तर हा पहिल्यांदा आपल्या सामर्थ्याची चुणूक राजसभेमध्ये राजा रावणाला दाखवेल आणि पुऱ्या लंकेचा नाश करेल। ही धुकधुक ही भीती इंद्रजिताला हनुमंतरायाबद्दल वाटत आहे, पण राक्षस म्हणतात किती दिवस यानं अशोक वाटिकेमध्ये धिंगाणा लावलाय, हायदोस घातलाय, हंगामा माजवलाय, कितीतरी दिवसानं हे वानर आज आमच्या हातामध्ये सापडलेले आहे। तसं पाहिलं तर आमच्या पुढे वानर म्हणजे किरकोळ आहे, आम्ही सगळी राक्षस मिळून याला संपून टाकू, याचा नाश करू। तू काय इंद्रजिता घाबरतोस? असं कथेचं अनुसंधान आहे भाविक हो। मत मातंग महाबळी वृता बांधिजे कमळ मृणाली, तेवी हनुमंत महाबळी
बांधीजे सकळी वृक्ष शाखा. एखादा मोठा माजलेला हत्ती असावा, भरपूर बलदंड ताकद त्याच्याकडे असावी आणि त्याला कमळाच्या धाग्याच्या तंतूने किंवा तंतूच्या धाग्याने बांधावे. काय हत्तीला फरक पडणार? त्याप्रमाणे हनुमंतराया महाबळी आहेत आणि राक्षसांनी या हनुमंतरायांना अनेक प्रकारे बंधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हनुमंतरायाला काही एक फरक पडत नाही. म्हणतात, एक बांधिती रज्जू बंधनी, एक बांधिती वाक वळोनी, एक बांधिती मुंज चिरोनी, कपी धरोनी आणीला. काही राक्षस दाव्यानं दोरखंडाने हनुमंतरायाला बंधन करू लागलेले आहे. काहींनी वाकाला ओढलेला आहे आणि वाकाच रशी दोर तयार करून त्या वाकानं बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही जणांनी फोका चिरलेले आहेत आणि त्या फोका चिरून हनुमंतरायाला बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक ओढी ती पूर्वेची, एक ओढी ती पश्चिमेशी, एक ओढी ती उत्तरेशी, दक्षिणेशी एक पै. प्रत्येक राक्षसाने हनुमंतरायाला आपापल्या पद्धतीने बंधन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पूर्वेकडचे राक्षस हनुमंतरायाला पूर्व दिशेला ओढत आहेत. पश्चिमेकडचे राक्षस हनुमंतरायाला पश्चिमेकडे ओढत आहेत. दक्षिणेकडचे राक्षस दक्षिणेकडे ओढत आहेत आणि उत्तरेकडचे राक्षस उत्तरेकडे. म्हणजे चहूबाजूला राक्षसांनी हनुमंतरायाला ओढाओढी सुरू केलेली आहे आणि लंकेला नेण्याचा प्रयत्न हे राक्षस वृत्ता करू लागलेले आहेत. एक राजे हानी ती बुक्की, जो हानी तो होय दुःखी, मनगटे मोडोनी तवकी, महाशंक वा महस्ते. काही जण राक्षस म्हणले, बरं झालं, लय दिवस झालं आपल्या तावडीत हे वानर सापडलं नाही. म्हणून काही राक्षसांनी आपल्या उजव्या हाताने अंगातल्या बळाने हनुमंतरायाला बुक्की मारण्याचा प्रयत्न केला. पण ज्या हातानं ज्या मनगटानं हनुमंतरायावर बुक्कीचा प्रहार केला, तो हात मनगटातूनच उकळायचा, म्हणले मनगटातूनच पिचकायचा. एवढ्या वेदना व्हायच्या की त्या उजव्या हाताला काहीच करता यायचं नाही. आणि मग ती राक्षस डाव्या हातानं ठोठो बोंबलायची, अरे बाप रे काय खरं नाही, अशी ओरडायची. अशी अवस्था हनुमंतरायाला बुक्क्याचा मारा करताना बुक्क्या हाणणाऱ्या राक्षसांची झालेली आहे. एक आक्रोशे हानी ती मुसळ, मुसळ पिष्ट होय तत्काळ, हानी त्याचा हात वोकळे पडे तत्काळ मूर्छित. काही जणांनी पाहिलं, अरे म्हणले बुक्क्यानं हाणलं का नाही, म्हणले आपला मनगट निखळून जाते, म्हणले हाताला फार वेदना होतात, म्हणले हनुमंतरायाला काही फरक पडत नाही. मग काही जणांनी काय केलं, अरे म्हणले मुसळानं हाणूया म्हणले आणि मग मुसळाने हनुमंतरायाला हाणण्याचा प्रयत्न केला. आरडून ओरडून मुसळाचा दणका हनुमंतरायाला देऊ लागले. जी जी राक्षस हातामध्ये मुसळ घेऊन हनुमंतरायाला हाणण्याचा प्रयत्न करू लागली, ते मुसळ जागच्या जागी चुराडा होऊ लागलं, पीठ होऊ लागलं, भुगा भुगा होऊ लागलं आणि हाणणाऱ्याचा हात अगदी खुब्यातून उखळू लागला. तिथला जो सांधा आहे तो सटकू लागला आणि त्यावेळेस ते राक्षस मूर्छित पडू लागले. एक धावो निटोला हानीत, घाये रुधिर स्रवे हात, हनुमंत गदगदा हसत, व्यर्थ पुरुषार्थ राक्षसांचा. काही जणांनी रागावून धावून हनुमंतरायांना टोले हाणण्याचा प्रयत्न करू लागले. अहो पण हाणायला गेले आणि हातातलं हाड मोडलं नाही,
तर नुसतं मोडून थांबलं नाही म्हणले, तर त्या मोडलेल्या हाडातून बाहेर रक्त वाहू लागलं. अशी अवस्था त्या राक्षसांची झाली. हनुमंतराया पाहू लागले, खदा खदा हसू लागले. काय म्हणले, व्यर्थ पुरुषार्थ या राक्षसांचा आहे. ओढा ओढी हनुमंताशी राक्षस करीती कासाविषी, कपी कुंतत लौकिकेसी निज मानसी उल्हास. हनुमंतरायाला चहूबाजून ही राक्षस ओढाओढी करू लागले, कासावीस करण्याचा प्रयत्न करू लागले. हनुमंतरायाची कशी दमछाक होईल, हनुमंतरायाला कसा त्रास देता येईल, याचा प्रयत्न राक्षस मंडळी करू लागली. हनुमंतराया त्यांना दाखवण्यासाठी उगो कणू लागले, कुंतू लागले म्हणले. पण अंतकरणामध्ये तर लंकेमध्ये जायला, राजा रावणाची भेटी घ्यायला आणि त्याला आपल्या सामर्थ्याचा दणका द्यायला हनुमंतरायाच्या मनामध्ये अत्यंत उल्हास आहे. धरणी नेला रावणा प्रती, मी गांजीन लंकापती. धरणी नेता रावणा प्रती, मी गांजीन लंकापती. राक्षस माझा घात करीती, वानर चित्ती नाही शंका. रावणाजवळ आपल्याला धरून नेल्यानंतर मी रावणाला रामभक्ताचा इंगा दाखवीन, हिसका दाखवीन. रामभक्ताचा मार कशा प्रकारचा असतो तो राजा रावणाला देईन. पण हनुमंतरायाच्या मनाच्या ठिकाणी कोणतीच भीती नाही. एवढे मोठे राक्षस आहेत, राजा रावणाचं भलं मोठं सैन्य आहे, राजा रावणाचा दरबार आहे, अख्खी लंका आहे, मोठमोठे भले मोठे तिथं राक्षस आहेत, मला मारतील. अजिबात हनुमंतरायाला भीती नाही. राक्षस अट्टासे गर्जती, आखियाचा हा जीव घाती. सापडला आमुच्या हाती, प्राण आहुती करूयाची. राक्षस मोठमोठ्याने वल्गना करू लागले, गर्जना करू लागले, अट्ठास करून बेंबीच्या देठापासून ओरडू लागले. आखियाला याने संपवलेला आहे म्हणले, त्याचा सूड, त्याचा बदला आपण घेऊया, या वानराला आपण मारून टाकूया. हनुमान पुढे नेई जेत, धरून इंद्रजिताचा हात. ब्रह्मा त्या मागे पै जात, मंत्र जपत तो ऐका. हनुमंताला पुढे नेण्याचा लंकेच्या दिशेने प्रयत्न चालू आहे. इंद्रजिताच्या हातामध्ये ते ब्रह्मपाशाचं जाळं आहे. ब्रह्मदेव इंद्रजिताच्या पाठीमागून चालत आहे आणि ब्रह्मदेव काय मंत्र जपत आहे तो ऐका. गृहा वै प्रतिष्ठा सुक्तम, ब्रह्मा स्वानंद जपत. रामराज्य लंकेत हनुमंत प्रवेशे. राजा रावण एक हनुमंताच्या प्रतिष्ठेचं सुक्त जपत आहे. राजा रावणाच्या महालाला निघालेला हनुमंत, त्याला तिथं मान प्राप्त होणार आहे, ग्रहा वै प्रतिष्ठा. राजा रावणाच्या दरबारामध्ये हनुमंतराया आपला पराक्रम गाजवणार आहेत, कीर्ती करणार आहेत. आणि हनुमंतरायाचा राजा रावणाच्या लंकेमधला प्रवेश म्हणजे रामराज्याची गुढी उभा करण्याची पहिली पायरी आहे. हनुमंताचा प्रवेश हा महत्वाचा आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेव जपत आहे. वेगे आणिला रावणा पाशी, कोप आला दशमुखाशी. रागे सांगे राक्षसांशी, भक्ष्यायासी सगळाची. ताबडतोब या पाशबंधनामध्ये बांधून
रामभक्त हनुमंतरायाला राजा रावणाच्या सभेमध्ये अगदी राजा रावणाच्या समोर आणलेले. राजा रावणानं हनुमंतरायाला पाहिलेले आहे. हेच ते वानर सगळे सांगू लागले, ज्यांना आतापर्यंत लंकेमधले कोट्यावधी राक्षस संपवले, वीरशूर मारले, हेच ते वानर आहे म्हणले. राजा रावणानं हनुमंतरायाकडे पाहिलं. राजा रावणाला खूप राग आला. रागाने आरडाओरडा करू लागला आणि राक्षसांना म्हणू लागला, बघताय काय म्हणले, अख्खा खाऊन टाका याला, सगळ्यांनी मिळून गिळा याला, शिल्लक ठेवू नका. रावण दात खाय कर करा, मज देखता शस्त्रधारा, वानरा तिळ प्राय करा, निशाचरा प्रेरिले. रावण हनुमंतरायाला पाहून करकरा करकरा दात खायला लागला, पोट खायला लागला, रागानं लालबुंद झाला. राक्षसांना सांगू लागला, हातामध्ये शस्त्र घ्या, या वानराचे माझ्या समोर तिळा तिळा एवढे बारीक बारीक तुकडे करा म्हणले. याला जिवंत ठेवू नका, याला संपवून टाका. म्हणून सर्व राक्षसांना आज्ञा राजा रावण देऊ लागला. कोट्यानु कोटी पार्षद धाविनले गदा योद्ध, गाव हानीती सुबुद्ध करावया छेद कपीचा. कोट्यानु कोटी राजा रावणाचे जे सेवक होते, ज्यांना पार्षद म्हटलं जातं, त्यात भले भले गदा योद्धे होते म्हणले. हातामध्ये गदा घेतलेले आहेत, हनुमंतरायावर धावलेले आहेत आणि हनुमंतरायाच्या अंगावर गदेचे अंगातल्या बळानं प्रहार करू लागलेले आहेत. त्यांचा एकच विचार आहे, आता या असणाऱ्या वानराला संपवणे. बाण सुटती सन सन, शस्त्र वाजती खन खन, गाय हानीती दंदन, कपीचा प्राण घ्यावया. सणासणा आपल्या धनुष्यातून भात्यातले बाण काढून हनुमंतरायावर सोडू लागलेले आहे. शस्त्राचा आवाज खन 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 येऊ लागलेले आहे. त्या प्रहाराची दणक्याची दनादन सगळी आवाज तिथं राक्षस मंडळी ऐकू लागलेली आहे. आणि सगळ्यांचा एकच विचार आहे, या कपीचा प्राण घ्यायचा, हनुमंताला संपवायचं. एक खोचिती सबळ शुळे, एक हानिती सबळ मुसळे, एक हानिती काट्या त्रिशूळे, गदा मुदगले पैक. काही राक्षस मंडळी हातामध्ये मोठाले शूळ घेतलेले आहेत आणि त्रिशूळानं मारण्याचा प्रयत्न करू लागलेले. काहींच्या हातामध्ये मोठी मोठी मुसळ आहेत, मुसळानं हनुमंतरायाला हाणू लागलेले आहेत. काहींच्या हातामध्ये काठ्या आहेत, बदाबद काठ्यानं हाणू लागलेले आहेत. काही जणांच्या हातामध्ये त्रिशूळ आहेत, काही जणांच्या हातामध्ये गदा आहेत, काही जणांच्या हातामध्ये मोठी मुदगल आहेत. आणि त्या आपापल्या हातातल्या शस्त्राने हनुमंतरायाला मारण्याचा प्रयत्न राक्षस मंडळी करू लागलेले. अलगाईत कोयतेकार, आडाऊ चवान चेंडू चक्र, परश पट्टीश तोमर, हानिते वानरा जम धाडा. अहो जेवढं जमेल तेवढं, ज्याच्या हातामध्ये कोयता आहे, ज्याच्या हातामध्ये म्हणले कुऱ्हाड आहे, ज्याच्या हातामध्ये दांडपट्ट आहे, ज्याच्या हातामध्ये तोमर आहे, ज्याच्या हातामध्ये चेंडू चक्र आहे, ते प्रत्येक जण हनुमंतरायावर प्रहार करू लागलेले आहे. वानराशी सवतोडी, हानिते भाले ओढण खांडी, एकते हानिती लहुडी, प्रचंड धोंडी पैक. काही जण म्हणले हनुमंतरायाला भाले मारण्याचा प्रयत्न करू लागलेले. काही जणांच्या हातामध्ये ढाल आहे, तलवार आहे, तलवारीनं मारण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. काहींच्या हातामध्ये गोपणे आहेत,
गोपनीतून भिर असणारे धोंडे हाणू लागलेले आहेत. काही जणांच्या हातामध्ये लहुडी चक्र आहे. ते लहुडी चक्र हनुमंतरायाला मारण्याचा प्रयत्न करू लागलेले आहे. जीवे मारावया वानर मिळूनी अवघे निशाचरम वर्षती शस्त्रांचे संभार अतिनिष्ठुर निर्घाते. या हनुमंतरायाला जीव मारण्यासाठी, संपवण्यासाठी, खल्लास करण्यासाठी, हनुमंतरायाचा घात करण्यासाठी अवघे सगळे राक्षस एका ठिकाणी आलेले आहेत, मिळालेले आहेत. सगळ्यांचा मेळा झालेला आहे आणि कुणालाही हनुमंतरायाबद्दल माया, प्रेम, दया काही नाही. अतिशय निष्ठुर राक्षस आहेत आणि हनुमंतरायावर शस्त्रांचा असणारा वर्षाव करू लागलेले आहेत. ऐशिया शस्त्र घाती हानित राम नामे तो सदोदित हनुमान सदा सावचित्त शस्त्र संपात तृण प्रायम. असे सगळे राक्षस मंडळी आपल्या आपल्या पद्धतीनं हनुमंतरायाला मारण्याचा, तोडण्याचा, फोडण्याचा, चेचण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण हनुमंतरायाला या शस्त्रास्त्राचा मारा एखाद्या गवताच्या काडी समान म्हणजे खोलकट आहे, म्हणजे व्यर्थ आहे. म्हणजे हनुमंतरायाला तो मारा काहीच लागत नाही, कारण हनुमंतराया वज्र शरीरी आहेत. हनुमंतराया निवांत आहेत, रामनाम घेत आहेत, सदोदित हरिनामामध्ये दंग आहेत, भगवंताचं चिंतन करत आहेत आणि सावध आहेत. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरणा आलो, हरीच्या जागरणा आलो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या जागरणा आलो, हरीच्या जागरणा आलो, हरीच्या जागरणा आलो. हनुमंतरायाचा वध करण्यासाठी राक्षस टपलेले आहेत, मारत आहेत, पण हनुमंतराया सावध आहेत. म्हणले भगवंताचं हरिनाम घेत आहेत, भगवंताच्या नामाचं चिंतन करत आहेत आणि त्यामुळं सगळा शस्त्राचा वर्षाव हनुमंतरायाला काहीच बाधा करू शकत नाही, काही इजा करू शकत नाही, काही दुखापत करू शकत नाही, काही वन उमटू शकत नाही, काही करू शकत नाही. हनुमंतराया निश्चित आहेत आणि भजनामध्ये दंग आहेत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. राम लक्ष्मण जानकी जय बोल जय हनुमान की. राम लक्ष्मण जानकी
जय बोल जय हनुमान की, 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 जय बोल जय हनुमान की। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। हनुमंतया सदोदित रामनाम गात आहेत, सावध आहेत. हनुमंतया निश्चिंत आहेत. वीर वाटी व्यहानिता, शस्त्र मोडिली समस्त. एकाचे उकळले हात, विरी दात विचकले. मोठ्या आवेशानं आपला पराक्रम गाजवण्यासाठी वीर हनुमंतरायाला शस्त्राचे घाय हाणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण हनुमंतरायाच्या अंगावर ज्या शस्त्राचा घाय करावा ती शस्त्रच मोडत आहेत, तुटत आहेत, फुटत आहेत. हाणणाऱ्याचे हात उकळलेले आहेत. काही वीर तर हाणता हाणता तोंडावर पडले. एवढंच नाही तर त्यांचे दात सुद्धा विचकले गेले, अशी अवस्था झाली. घाय हानी तापया वाट, धापा फुगले त्यांचे पोट. अशुद्ध वमती समसगट, हृदय स्फोट अवघ्याही. दणके देऊन मारून हनुमंतरायाला बदडून हनुमंतरायाला त्या बदडण्याचा काहीच फरक पडत नाही. पण हे राक्षस सगळे दमून गेले, घामाघूम झाले. यांचेच हात दुखायला लागले, धापा टाकायला लागले. श्वासोच्छवासानं धापा टाकून यांचं पोट फुगलं. अहो एवढंच नाही, तोंडातून मारता मारता भडाभडा रक्त ओकायला लागले. काही जणांचा तर म्हणले हृदयविकाराचा झटका आला आणि अशी काही जणांची काळी फुटण्यासारखी अवस्था निर्माण झाली. एक एक समजता वीर पडियले मूर्छित, हनुमंतासी न लागे घात, लंकानाथ क्षोभला. अहो एक एक करून सगळे वीर मूर्छित पडले. म्हणले हनुमंतरायाला पण काही घाव लागे ना, काही फरक पडे ना. राजा रावणानं पाहिलं. राजा रावण खूप रागावला. हनुमंताचे अभ्यंतरी श्रीराम नांदे सभाय अंतरी. शस्त्र न चले रूपती तिळ भरी, वीर महामारी मूर्छित. रावणानं पाहिलं, रावणाला अनुभव आला. हनुमंतरायाच्या मुखामध्ये भगवंताचं नामचिंतन चालू आहे. रामरायाचं नाम तो वाचेनं गातोय, आवडीनं घेतोय. त्यामुळं हनुमंतरायाच्या आतमध्ये भोवताली मागे पुढे उभा राहे, संभाळीत आले आघात निवारया. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडोने दी. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, अशी हनुमंतरायाची अवस्था आहे. आणि कोणतीही कितीही शस्त्र हाणली तर हनुमंतरायाला तिळा एवढी सुद्धा ती लागत नाही, काहीच त्याचा फरक पडत नाही. ती शस्त्र मोडून पडतात आणि मारणारे वीर मूर्छित पडू लागलेले आहेत. वीरांनाच मरण येऊ लागलंय की काय.
हे राजा रावणाने पाहिलेला आहे. नव्याचे हनुमंताचा घात सारथी वीर समस्त पडिले देखोनी मूर्छित कोपे कृतांत रावण. इंद्रजिताचा तर विश्वास खूपच संपलेला आहे. राजा रावणाचा विचार झालेला आहे की आपण हनुमंतरायाचा घात करू शकत नाही. हनुमंतरायानं सारथी मारलेले आहेत, वीर संपवलेले आहेत. हनुमंतरायावर कुठल्याही शस्त्रास्त्राचा मार चालत नाही. रागानं राजा रावण लालबुंद झालेला आहे. शोभोनिया लंकानात चंद्रसेन खडगा घाली हात कोपे हानिता हनुमंत कपी हसत गदगदा. स्वतः राजा रावण पुढे आलेले आहे. त्याच्याकडे चंद्रसेन नावाची तलवार आहे. राजा रावणानं म्यानातली तलवार खसकना उपसलेली आहे. रागाच्या भरात राजा रावण हनुमंतरायावरती तलवारीचा प्रहार करू लागले आणि राजा रावणानं हनुमंतरायाला तलवार हाणलेली आहे. हनुमंतरायाला काहीच फरक पडलेला नाही. हनुमंतराया राजा रावणाकडे पाहून खदा खदा हसू लागलेली आहे. राजा रावणाची टिंगल करू लागलेली आहे. घाव हानिता प्रचंड त्याने दनानीले ब्रह्मांड सरले रावणाचे बळबंड खालते तोंड त्याने केले. हनुमंतरायावर तलवारीचा दणका दिला आणि हनुमंतरायाच्या वज्र शरीरावर तलवार हाणल्याबरोबर जो आवाज झाला, जो दणका झाला, त्यामुळे सगळं ब्रह्मांड हडबडून गेलं. रावणाची ताकद रावणानं वापरली पण रावणाचा काही इलाज चालला नाही. रावणाच्या अंगातली शक्ती बळबंड सगळं संपलं. हे राजा रावणाला कळलं. राजा रावणानं विचार केला आपलंही काही चालत नाही. आपण एवढी मोठी चंद्रसेन नावाची तलवार या वानरावर स्वतःच्या हातानं हाणली, अंगातल्या बळानं हाणली. याला काहीच होत नाही. आता तलवारीनं काही होत नाही म्हणल्यावर याला काय करावं म्हणले. राजा रावणानं अपमानित होऊन तोंड खाली घातलं. राजा रावण वर तोंड करून सुद्धा पाहेना झाला. रावण म्हणे गा हनुमंता तो हसलाशी कवने अर्था कपी म्हणे लंका नाता ऐक आता सांगेन. रावण हनुमंतरायाला बोलू लागला. ए हनुमंता म्हणले मी तुला तलवार हाणली, अंगातल्या बळानं दणका दिला, तू का रे हसला म्हणले. तुला हसायला काय झालं. हनुमंतराया म्हणले का हसलो सांगू का तुला. रावण म्हणले सांग ना हनुमंता. हनुमंतराया म्हणले ऐक रावणा राक्षस स्वामी तू लंकानाता तुझी या बळाचा मज भ्रम होता घाव हानोनी तो आता केला वृता पुरुषार्थ. ए राक्षसांचा राजा असणाऱ्या 10 तोंडाच्या लंकानाथा राजा रावणा, मला वाटलं होतं काहीतरी तुझ्या अंगात पुरुषार्थ असेल रे, काहीतरी बळ असेल म्हणले. एखादा टिप्पीरा तर मला निभार देशील असं वाटलं होतं. एखादा दणका तरी राजा रावण मला हाणेल, काहीतरी फरक पडेल. अरे पण काय नाही रे म्हणले. मोठा तेवढा बार फुसका निघाला म्हणले. काय उपयोग नाही म्हणले. मला वाटलं होतं तू बलशाली आहे म्हणले, महाबळी आहे, ताकदवान आहे, पण तो तलवारीनं घाव हाणला म्हणले आणि तुझ्या पुरुषार्थाला तू डाग लावला रे म्हणले. काय काय चव नाही तुझ्या पुरुषार्थाला म्हणले. हनुमंतराया राजा रावणाच्या तोंडावर राजा रावणाला बोलू लागले राक्षस घायाचा समेळ
जैशी पिसांची बुळबुळ, तुझा घाव अति निर्बळ जैशी पेळ कापसाची. राजा रावणाला हनुमंतराय त्याच्या तोंडावर अपमानित करून बोलू लागला. काय तुझे राक्षस, काय त्या राक्षसांची शस्त्र, काय त्यांचा मारा म्हणले. एखाद कोंबडीचा पक काढावा म्हणले, त्या पकानं एखाद्याला मारावं काय लागेल गाव म्हणले. एखादा मोराचा पिस आहे म्हणले, त्या पिसानं एखाद्याला मारावं म्हणले काय लागेल म्हणले. काय फरक पडेल रात्रंदिवस मारलं तर. अहो ती मोराची पिसं कोंबडीची पिसच मोडून पडणार आहेत म्हणले, मारणाऱ्याला काय लागणार आहे. हनुमंतराय म्हणले तसे तुझ्या राक्षसांचं मारणं झालं बघ. आणि तुझं तर काय रे म्हणले, काय सुद्धा चव नाही म्हणले. तुझा घाव तर अतिशय निर्बळ म्हणले, जशी कापसाची वात करावी म्हणले. आता कापसाच्या वाती वळून मोठं दावं केलं म्हणले, आणि त्या दाव्याने एखाद्याला टोलं द्यायचा प्रयत्न केला. काय लागेल हो म्हणले, ते कापसाची वातच तुटून जाईल म्हणले, लागणाराला काय सुद्धा लागणार नाही. अरे राजा रावणा, तुझ्या अंगात काय सुद्धा बळ नाही म्हणले, नुसतं बोलतो मोठाड म्हणले, काय उपयोग नाही राजा रावणा. हनुमंतराय बोलू लागले. रावण निर्बळी ही नदीना, केवी रामाशी करशील रण, जगी निर्लज्ज तू एक जाण, हास्य संपूर्ण त्याने मज. हनुमंतराय म्हणले मला विचारतोय का हसायला लागला, काय झालं तुला हसायला. ऐक म्हणले, अरे मी एक रामाचा दूत आहे, एक सामान्य पालेखाईर वाढणार आहे म्हणले. अरे त्याला तुला मारता येईना म्हणले, त्याच्याबरोबर तुला लढता येईना. रामाच्या सेवकाबरोबर, रामाच्या दूताबरोबर, एका वानराबरोबर, एका हनुमंताबरोबर एक घाव हाणला म्हणले, दमला म्हणले. काय तुझ्या जीव आहे रे म्हणले. माझा राम जर आला, त्या रामाच्या समोर तू कसं लढशील म्हणले, कसं रण करशील. निर्लज्ज म्हणले तू, या जगाच्या पाठीवर एकटा निर्लज्ज आहे, तुला लाज नाही म्हणले. अरे रामाच्या समोर उभा राही तर तुझी लायकी आहे का म्हणले, तू युद्धाच्या गोष्टी कशा करशील. म्हणून मला हसू आलं, म्हणून मी हसलो. हनुमंतराय रावणाला बोलतात. स्वयंवरी पाहता हरको दंड, तुझे झाले काळे तोंड, श्रीरामे ते केले दुखंड, युद्ध वितंड केवी त्याशी. अरे सीता स्वयंवराच्या ठिकाणी जनकाच्या मिथिला नगरीला न बोलवता, न आमंत्रण देता तू आलास, मोठेपणानं शिवधनुष्य उचलायला गेलास, आणि अंगावर छातीवर घेऊन पालता पडलास. 10 तोंडात माती गेली, अपमानित झाला. ते धनुष्य तुझ्या छातीवरून तुला बाजूला काढता आलं नाही, काळं तोंड तुझं झालं, लाज नाही तुला रावणा. आणि माझ्या श्रीरामानं ते धनुष्य एका हातानं उचललं, तू 20 हातानं उचलण्याचा प्रयत्न केला आणि अंगावर बोकांडी घेऊन पडला म्हणले. अरे तुला शुद्ध होती का म्हणले. हा, नाका तोंडातून भडभडा रक्त व्हायला लागलं होतं. ते धनुष्य तर तुला बाजूला काढता आलं का. ते धनुष्य माझ्या श्रीरामाने एका हाताने उचललं, डाव्या हातानं दोरी लावताना काळ दिसा ते मधनं मोडलं, दुखंड झालं, आणि त्या रामाबरोबर तू युद्ध करशील हे शक्य आहे का तुला म्हणले. मला हे अशक्य वाटलं, म्हणून मी हसलो राजा रावणा. तुला लाज नाही रे राजा रावणा. हनुमंतराय बोलतो. सन्मुख न यववे श्री रघुनाथा, चोरुनी पळाला शिघेवो निशिता, त्याशी युद्ध करीन म्हणता, निर्लज्ज तू रावणा. हनुमंतराय फार रावणाचा अपमान करू लागले. ए बिन लाजच्या म्हणले, निर्लज्ज म्हणले, तुला लाज आहे का रे म्हणले. ए चोरा म्हणले, ए चोरट्या, ए राजा रावणा. अरे राजा रावणा, रामाच्या समोर यायची तुझी ताप आहे का म्हणले. हाय का ताकद माझ्या रामाच्या समोर येऊन उभं राहायची. अरे घाबऱ्या भित्र्या म्हणले, पळपोट्या, डरपोका. रामाला या त्या पर्णकुटीच्या ठिकाणी नसताना तो आलास, संन्याशाचं रूप घेतलंस, सीतामाऊलीची चोरी घेऊन पळून लंकेला आलास,
आणि त्या रामाबरोबर युद्ध करीन म्हणतो. खरंच निर्लज्ज आहेस बर का तू राजा रावणा. हनुमंत या राजा रावणाच्या समोर राजा रावणाचा घोर अपमान करू लागले. तुझे शुभ चिन्ह कळले आता, भीक लागली चोरिता शिता, त्याशी तुझी राज्य सत्ता नुरे सर्वता रावणा. हनुमंतराया म्हणू लागले, हे राजा रावणा, तुझं आता सगळंच कळलं म्हणले. तुझ्या अंगात काय दम नाही म्हणले. तू भित्राय, चोरटाय, बिनलाजच आहे, निर्लज्ज आहे म्हणले. निर्लज्जम सदा सुखी म्हणतात, तशी तुझी अवस्था आहे रे राजा रावणा. तू सीतामाऊलीची चोरी करून घेऊन आला ना, भिकारी झाला ना. खरंच म्हणले तेव्हापासून तुला आता भीक लागली बरं का म्हणले. आता भीक मागायची वेळ तुझ्यावर आली रे म्हणले. तुझी राज्य संपदा आता काही सुद्धा शिल्लक राहणार नाही. 14 चौकड्याचं राज्य सगळं संपणार. तुझ्या राज्यामधली कपाळाला लावायला एवढी सुद्धा माती तुला शिल्लक राहणार नाही. एवढं सुद्धा राज्य तुझ्यासाठी शिल्लक राहणार नाही रावणा. हनुमंतराया बोलू लागले, तुझा हात गाळवट, घाव अतिशय पोचट, माझा लोमन तुटे स्पष्ट, आहा कटकट राक्षसा. ए स्वतःला राक्षसांचा राजा समजतो ना म्हणले राजा रावणा. काय नाही म्हणले, तुझ्या हाताचा मार आहे ना म्हणले फार हलका आहे म्हणले. हलका काय, त्याच्यात दम नाही म्हणले. नुसतं पोचट पोचट म्हणले, पुष्कट पुष्कट, खोलकट आहे म्हणले, पोकळ पोकळ, काय दम नाही म्हणले. अरे तू तलवारीनं माझ्यावर अंगातल्या बळानं घाव हाणला बघ म्हणले. माझ्या अंगावरचा एक केस तर बारीक तुटला का? अरे माझ्या अंगावरचा केस जिथं तुटू शकत नाही. तू दात काय खातोय, दात काय वाजवतोय, होट काय खातोय, याला अक्काच गिळा म्हणतोय, याचे तिळा तिळा एवढे तुकडे करा म्हणतोय. काय फरक पडला रे राम भक्ताला म्हणले. नुसती तुझी कटकट आहे, नुसती तुझी व्यर्थ बडबड आहे. तुझ्या अंगामध्ये काडीचा सुद्धा पुरुषार्थ नाही राजा रावणा. हनुमंतराया बोलतात, सम्मुख बैसोनी लंकानाता, निशंक बोलत हनुमंत, चिंता रावणाच्या चित्ता, अवध्यता वानरी. रावणाच्या लंकेमध्ये रावणाच्या समोर बसून हनुमंतराया धाडसानं राजा रावणाचा अपमान करतात. राजा रावण स्वतःच्या डोळ्या देखत, सगळ्या राक्षसा देखत, अख्ख्या लंके देखत हनुमंतरायांनी केलेला अपमान सहन करतो. नाविलाज आहे, काय करतो. ना विलाज को क्या विलाज म्हणतात. जिथं विलाजच काही चालत नाही अशी अवस्था झाली. या वानराला आपण संपवू शकत नाही, मारू शकत नाही. हा मरत नाही, याला कुठलाही शस्त्राचा घाव लागत नाही. हे राजा रावणाच्या लक्षात आलं. राजा रावण चिंता करू लागला. अवध्य जाणता वानराशी, प्रस्थ हाती पुसवी त्याशी, तू कोण कोणाचा कैचा आलासी, वन भंगिले किमर्थ. राजा रावण हनुमंतरायाच्या पराक्रम पाहून हनुमंतरायाला काहीच होत नाही हे लक्षात घेऊन खूप घाबरला. हे वानर आपल्या हातून कुणाच्या हातून मरत नाही, याला कुठलाही मार लागत नाही. राजा रावण घाबरलं. नुसतं घाबरलं नाही, हनुमंतरायाला विचारायची सुद्धा त्याची ताकद झाली नाही. प्रस्थ प्रधानाला बोलवलं. प्रस्था, या वानराला विचार म्हणले. तू कोण आहे म्हणून त्याला विचार म्हणले. कुठला आहे, कुणाचा कोण आहे, इथं लंकेमध्ये कशाला आलाय, आणि आमच्या अशोक वाटिकेतल्या वनाचा विध्वंस का केलाय. प्रस्थाला विचारायला राजा रावण सांगतो, रावण राजा प्रताप राशी, भेटी न घडे वानराशी, मनोनी भंगिले वनाशी, दशमुखाशी भेटावया. प्रस्थ प्रधानानं हनुमंतरायाला विचारलं,
अरे आमचा राजा म्हणतोय, ए वानरा तू कुठून आला, कुणाचा कोण आहे, तुझं नाव काय, तो आमच्या वनाचा विध्वंस का केला. प्रस्थ प्रधानानं हनुमंतरायाला विचारलं आणि मारुतीराया काय सांगू लागले, तर लंकेचा राजा रावण प्रतापाची राशे असं मी ऐकलं आणि त्या रावणाची माझी भेट घडावी हा माझ्या मनाचा हेतू होता. याला काहीतरी कारण पाहिजे म्हणून मी वनाचा विध्वंस केला. माझी एकच इच्छा होती, 10 तोंडाच्या राजा रावणाला एकदा भेटायचं म्हणून मी वनाचा उपाडा केला. हनुमंतराया सांगू लागले, राक्षसाले मारावयासी म्हणून युद्ध केले त्यासी, वाचवावया निज देहासी राक्षसासी मारिले. हनुमंतराया म्हणतात, मी वनाचा उपाडा केला म्हणून तिथले बनकर माझ्यावर धावून आले. 80,000 किंकर आले, 14,000 बनकर आले आणि मी माझ्या स्वसंरक्षणासाठी सगळ्यांचा घात केला, सगळ्या राक्षसांना मारलं. ऐशे सांगोनी प्रहस्तासी हनुमान बोलेनी जरुत्तांताशी, दृष्टीनानी प्रहस्तासी राक्षसाशी गणिना. हनुमंतरायांनी प्रश्नाचं उत्तर प्रहस्त प्रधानाला दिलं. आपण का वनाचा विध्वंस केला एवढं सांगितलं. हनुमंतरायाच्या समोर प्रहस्ताची सुद्धा उभा राहण्याची ताकद नाही म्हणले. कोणत्याच राक्षसाला हनुमंतराया गणतच नाहीत म्हणले. असा हनुमंतरायाचा बडीवार आहे, मोठेपणा आहे. दशमुखाचे सम्मुख उच्छासनी बैसला देख, हनुमंत अतिशयसी निशंक नवे संशक रावण. रावणाची भीती तर हनुमंतरायाला काही वाटलीच नाही, वाटतच नाही म्हणले. 10 तोंडाच्या राजा रावणाच्या समोर शेपटीचं आसन करून हनुमंतराया मोठ्या ऐटीत बसलेले आहेत. रावणाच्या तोंडावर हनुमंतराया रावणाचाच अपमान करतात. हनुमंतराया कुणाला सुद्धा लंकेतल्या राक्षसाला, राजा रावणाला, कुणाला एकाला सुद्धा अजिबात म्हणजे अजिबात घाबरत नाहीत, भीत नाहीत. मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका हनुमंतरायांच्या नाही. रावणा सन्मुख हनुमंत बैसला वाकुल्या दावीत, सवेची डोळे मिचकावीत अंगठा दावीत नकोनी. हनुमंतराया राजा रावणाच्या समोर शेपटीचं आसन करून बसलेलं आहे, निवांत बसलेलं आहे. हनुमंतराया राजा रावणाला भर सभेमध्ये वाकडं दाखवू लागलेलं आहे, डोळं मिचकावू लागलेलं आहे. धिक्कार करून हनुमंतराया राजा रावणाला अंगठा दाखवू लागलेला आहे. हनुमंत नभी राक्षसांशी दृष्टी नानी प्रधानांशी, रावण जानोनी मानसी स्वमुखे त्याशी पुसतसे. हनुमंतराया कोणत्याच राक्षसाला भीत नाही, प्रधानाला तर गणतच नाही. हे राजा रावणानं मनामध्ये ठरवलं आणि स्वतः 10 तोंडाचा राजा रावण हनुमंतरायाला काय विचारू लागलेले आहे. राजा रावण हनुमंतरायाला काय विचारणार आहे, काय विचारतोय, हनुमंतराया त्या प्रश्नाची उत्तर काय देतील याचं चिंतन भाविक भक्त हो, रामभक्त हो, श्रोते मंडळी हो, आपण क्रमशः पुढील भागात करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा, विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना,
श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल